पूछती हूँ। आणि वचनामध्ये जायच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. आपको आपकी फैमिली अच्छी लगती है? आणि तुम्हाला तुमचं कुटुंब आवडतं का? सच्ची? आपके घर के लोग आणि तुमच्या घरातील लोक जो आपको तकलीफ देते हैं? आणि तुम्हाला जे त्रास देतात? हाँ? आवडत नसले तरी आवडून घ्यावं लागतं. मग सगळे आवडतात ना? आणि सब लोग आपको अच्छे लगते हैं. मग तुम्ही त्यांच्याबरोबर कसे वागता? और आप लोग उनके साथ किस तरीके से बर्ताव करते हैं? ऐसे बर्ताव करते हैं कि हमसे घृणा से बर्ताव करें तो हम क्या करें बताओ. एकदम बराबर. चलो आज का वचन निकालेंगे. हम लोग निकालेंगे प्रोवर्ब्स चैप्टर 11 नीति वचन अध्याय 11 नीतिसूत्रे अध्याय 11 और उसका 29. आणि त्याचा 29. प्रोवर्ब्स चैप्टर 11 वर्स 29 त्याचं 29. जो अपने घराने को दुख देता है उसका भाग वायु ही होगा और मूड बुद्धिमान का दास हो जाता है. जो घरच्यांना दुःख देतो त्याच्या वाट्याला वारा येईल. मूर्ख मनुष्य सहण्याचा चाकर होईल. हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे. आपण डोळे बंद करूयात आणि प्रार्थना करूयात. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते. प्रभु वचन की सेवा को आपके हाथों में देते. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना. दया रखना मेरे महान पवित्र सेनाधीश पिता. अनुग्रह करना. ये मेरी खास विनती है. वचन समझने के लिए तो मदद करना. ये मेरी प्रार्थना है. वचन आपका है, आप ही समझाते हो, आप ही सुनाते हो, बस समझाने के लिए आप ही मदद करना. इन सब की सुधि लेना. जो सुनते वैसे ही पालन करने के लिए तो मदद करना. प्रभु यीशु के नाम से आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अभी ये साइड के जितने लोग हैं सब लोग वही वचन हम पढ़ेंगे. हाँ, ये साइड के लोग 1 2 3. अरे हाँ, मग तुम्ही मला बघत नाही का? बघा, ये लाइन के जितने लोग हैं ये 29 वचन पढ़ेंगे. ठीक है, 1 2 3. जो अपने घराने को दुख देता है उसका भाग वायु ही होगा और मनुष्य सम्मान का दास हो जाता है. हाँ, अभी आप लोग पढ़ो. 1 2 3. अभी हम मिलकर पढ़ेंगे. आणि आता आपण मिळून वाचू. 1 2 3. जो अपनी घराने को दुख देता उसका भाग वायु ही होगा और मूल बुद्धिमान का दास हो जाता है. हमें यहाँ पर प्रियो प्रभु का वचन हमें सिखाता है कि बहुत आए लोग हम जो फैमिली में रहते हैं आणि खूप सारी लोक जी कुटुंबामध्ये राहतात हम अपने घर के लोगों को कभी कभी बहुत तकलीफ देते हैं. आणि आपण आपल्या घरातील लोकांना कधी कधी खूप हमें ऐसा लगता है कि हम बहुत अच्छे रहते हैं. आणि आपल्याला असं वाटतं की आपण खूप चांगले राहतो. अभी पहले तो मैं आपको बताती हूँ ये वचन सुलेमान ने लिखा है. आणि पहिले मी तुम्हाला सांगते जे वचन आहे ते सुलेमाने लिहिलेलं परमेश्वर ने आहे. उसको बहुत बुद्धि दिया आणि देवाने त्याला खूप बुद्धी और दिली. बहुत बुद्धि मिलने के बाद आणि खूप बुद्धी भेटल्यानंतर उसने कुछ गीत गाए, आणि त्याने काही गीत गायले, कुछ नीति वचन लिखे काही नीतिवचन जो लिहिली मनुष्य को धर्मी ठहराते आणि हैं. जे मनुष्याला नीतिमान और ठरवतात. नीति वचन अगर आप पढ़ते हो ना आणि नीतिवचन जेव्हा तुम्ही वाचता ना तो आपको वो सिखाते हैं आप कैसा रहना चाहिए, क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए. आणि ते तुम्हाला शिकवतात की तुम्ही काय केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. एक पिता अपने बच्चे को कैसा सिखाता है, बोध करता है, वैसे सुलेमान के द्वारा परमेश्वर ने हमें सिखाया है नीति वचन के द्वारा. आणि एक वडील त्यांच्या मुलांना कसं बोध करतात तसंच सुलेमानाद्वारे देवाने आपल्याला शिकवलेलं आहे. इसलिए नीति वचन पढ़ो आणि म्हणून नीतिवचन तुम्ही तो वाचा बहुत सारा ज्ञान आपको आएगा. आणि खूप सारं जे ज्ञान आहे ते तुम्हाला येईल. कैसे रहना चाहिए, आणि कसं राहिलं पाहिजे कैसे करना, क्या करना आणि चाहिए, काय केलं पाहिजे हमारा जीवन कैसा होना आणि चाहिए, आपलं जीवन कसं असलं पाहिजे बहुत सारी बातें आणि खूप साऱ्या गोष्टी. तो वहाँ पर लिखी हुई. उसमें से आज वो हमें सिखाता है आणि त्याच्यामधून तो आज आपल्याला शिकवतो कि हम जो अपने घर के लोगों को कष्ट देता है, घर के लोगों को सताता है, घर के लोगों को तकलीफ देता है, वो क्या पकड़ेगा, उसको हक क्या मिलेगा, एंड उसको क्या मिलेगा, वायु. आणि जो घरच्या लोकांना सतवतो, त्यांना दुःख देतो, त्यांना पीडा देतो, त्याच्या हिस्स्याला काय राहील? वारा. हाँ, उसको क्या मिलेगा? आणि त्याला काय भेटेल? हवा. आणि हवा. हवा मिलके क्या मिलेगा? वारा मिलके क्या मिलेगा? आणि हवा भेटून त्याला काय भेटेल? कुछ फायदा? आणि काय लाभ आहे?
हवा का वारा का कुछ फायदा है क्या? आणि वाऱ्याचा काही लाभ आहे का? वायु का कोई फायदा, मतलब अभी हम सांस ले रहे ठीक है, आणि आता आपण श्वास घेत आहोत ते ठीक आहे, लेकिन वारा कुछ वायु दिखती नहीं है आणि वायू दिसत नाही और पकड़ में नहीं आती है। आणि पकडणे सुद्धा येत अभी नाही. मैं वायु को पकड़ती हूँ लेकिन आई है के हाथ में, आणि आता मी वायूला पकडते पण ते हातामध्ये आली वैसे नाही ना. कुछ नहीं ना। आणि त्याच रीतीने काहीही नाही. वैसे ही अगर आप अपने घर के लोगों को दुख देते हो, तकलीफ देते हो, कष्ट देते हो तो आपको कुछ नहीं मिलेगा। आणि त्याच रीतीने जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील लोकांना दुःख देता, त्यांना त्रास देता, तेव्हा तुम्हाला तुमच्या वाट्याला काही भेटणार नाही. हमें अक्सर ऐसा लगता है कि हमारे घर के लोग ही हमें तकलीफ देते हैं, आणि आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपल्या घरातील लोक आपल्याला दुःख लेकिन देतात. कभी कभी हमारा भी चाल चलन ऐसा होता है, हमारा भी व्यवहार ऐसा रहता है कि हमारे द्वारा हम हमारे घर के लोगों को तकलीफ देते हैं। आणि कधी कधी जी आपली वागणूक असते, जी आपली चालचलणी असते, ती अशी असते की आपण आपल्या घरातील लोकांना सतवत असतो. हाँ, हम भी हमारे घर के लोगों को दुख देते हैं। आणि आपण सुद्धा आपल्या घरातील लोकांना सतवतो. अभी दुख देने का बहुत अलग अलग तरीका है, आणि दुःख देण्याचे खूप वेगवेगळे प्रकार जैसे आहेत. घर में लेट उठना, आणि घरामध्ये उशिरा उठणं, घर का काम न आणि करना, घरातील कामं न करणं, घर में आने के बाद सामान इधर उधर डालना, आणि घरामध्ये आल्यानंतर जे सामान आहे ते इकडे तिकडे टाकणं, ताकि अपनी बीवी दिन भर काम करती रहे, आणि आपली जी बायको आहे ती दिवसभर काम करत राहावी. या फिर हाँ, क्योंकि बच्चे लोग आते हैं, आणि मुलं येतात, पति आता है, नवरा येतो, वो सोचता है मैं काम करके आया हूँ, आणि तो विचार करता मी काम करून आलेला मैं आहे, बहुत थक गया हूँ, मैं मेरी बीवी को उपकार करता हूँ क्योंकि मैं उसे पोस रहा हूँ। आणि मी खूप थकलेला आहे, आणि मी माझ्या बायकोवरती उपकार करतो कारण मी तिला पोसत आहे. निकालता है बैग, आणि बॅग काढतो रखता है, आणि ठेवतो, चप्पल इधर, आणि चप्पल दूसरा इकडे, चप्पल इधर, आणि दुसरी चप्पल तिकडे, रुमाल इधर, आणि रुमाल इथे, सिंबूर इधर, सॉक्स इधर, आणि सॉक्स इकडे, ये सॉक्स इधर, आणि हा सॉक्स इकडे. ये बीवी की ड्यूटी है। आणि हे बायकोचं कर्तव्य ये आहे. सब कलेक्शन करना, आणि सर्व गोळा करणं. बीवी को क्या काम है? आणि बायकोला काय काम कुछ काम आहे? आहे? आणि काही कामं आहेत कुछ नहीं, आणि काही नाही. सिर्फ घर तो बैठी रहती है, आणि फक्त घरामध्ये तर बसलेली असते. बर्तन खुद से घसे जाते हैं, आणि जी भांडी असते ती स्वतःहून घसण्यात कपड़े खुद येतात. से धोए जाते जे हैं, कपडे असते ते स्वतःहून धुण्यात येतात. है ना, सब कुछ खुद से होता है। आणि सर्व काही स्वतःहून धुतात. बीवी सिर्फ घर में बैठी रहती है। आणि बायको ही फक्त घरामध्ये बसलेली डरो असते. मत, आपके ऊपर भी आने वाली है। आणि आपण आता कृष्णाने सुद्धा येणार आहे. तो इसीलिए बहुतायत लोग इस रीति से गलत दुख देते हैं, गलत रीति से व्यवहार करते हैं। आणि खूप सारी लोक असतात या रीतीने ते दुःख देतात आणि चुकीची घर में आने के वागणूक बाद भी अपनी पत्नी से बात न करते हुए हेलो, इधर बीवी बोलेगी अभी मेरा पति फ्री हो जाएगा, मुझसे बात करेगा, आणि जर बायको वाट बघत असते की आता माझा जो नवरा आहे तो फ्री होऊन जाईल आणि माझ्याशी बोलेल. है ना? नहीं, आणि नाही. मित्रों में जाएगा, आणि मित्रांमध्ये फ्रेंड जाईल. सर्कल में जाएगा, आणि मित्रमंडळीमध्ये कभी जाईल. कभी रात को आएगा, आणि कधी कधी उशिरा रात्री. इधर बीवी आणि ते बायको बारह, अभी तक आया नहीं, खाना ठंडा हो गया, पेट में छुए तो उड़ रहे। बहुतायत घरों में अलग अलग रीति से दुख होता है। आणि खूप सारे घरामध्ये वेगवेगळ्या रीतीने दुःख दारू असतात. पीने वाला सोचता है मैं मेरे दुख को दूर करता हूँ, आणि दारू पिण्याचा विचार करतो की मी माझ्या दुःखाला दूर करत लेकिन आहे. वो दारू पीने के बाद उसकी पत्नी उसके बच्चों को घर के लोगों को कितना सताता है, कितना तकलीफ देता है, उसे वो नहीं समझता। आणि दारू पिल्यानंतर तो त्याच्या घरातील व्यक्तींना किती त्रास देतो, त्याच्या बायकोला त्याच्या मुलांना किती सतत हे त्याला समजत वैसी नाही. स्त्रियां भी बहुत अपने घर के लोगों को तकलीफ देती, लेट उठते, खाना टाइम टू टाइम नहीं बनाती, घर एकदम अनक्लीन रखेगी, जो वस्तु जिधर होना चाहिए उधर नहीं रखेगी, घर एकदम गंदा करके रखेगी। आणि ज्या स्त्री आहेत ते सुद्धा घरातील व्यक्तींना त्रास देतात, उशिरा उठून आणि स्वयंपाक न करून, आणि जे जेवण आहे ते वेळेवरती न देऊन, आणि जे घर खाना आहे ते अच्छा न सुद्धा- बनाकर आणि जेवण चांगलं न बनवून, कैसे भी बना के खाओ, तुम लोग भी खाने का है, आणि कसंही बनवून खा, तुम्हालाच रखा खायचं है आहे. ना, खाओ। आणि ठेवलेलं आहे तुम्ही खा. फिर छोटी छोटी बातों पर डाउट करना, शक करना, आणि छोट्या छोट्या गोष्टीवरती संशय करणं चिड़चिड़ाना, आणि चिडचिड करणं. हमेशा। ऐसा नहीं कि ओनली जेंट्स ही चिड़चिड़ाते, औरतें भी बहुत चिड़चिड़ करते हैं। आणि असं नाही की पुरुष लोकच फक्त चिडचिड करतात, पण ज्या स्त्री आहेत त्या सुद्धा ऐसी चिडतात. बहुत सारी बातें हम करते हैं जिससे हम हमारे घर के लोगों को सताते हैं, तकलीफ देते हैं, दुख देते हैं। आणि अशा खूप साऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आपण करतात, त्याच्याद्वारे आपण आपल्या घरातील लोकांना सतवतो, त्यांना त्रास देतो, दुःख तो देतो. आज हमारा प्रभु चाहता है कि हम हमारे घर के लोगों को न सताएं, आणि प्रियांनो, आज आपल्या देवाची इच्छा आहे की आपण आपल्या घरातील व्यक्तींना सतवू नये, हम उनको दर्द नहीं दें, आणि आपण त्यांना त्रास देऊ हम नये, उनको दुख नहीं आणि दें। आपण त्यांना दुःख देऊ प्रभु नये. ये नहीं चाहता आणि देवाची इच्छा कि नाही हम हमारे घर के लोगों को दुख दें। की आपण आपल्या घरातील लोकांना दुःख द्यावं. बार बार एक ही बात बोल बोल कर तूने ऐसा किया, 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 वो बोल बोल कर दुख देते हैं। आणि वारंवार एकच गोष्ट बोलून की तू असं केलं, तू असं केलं, ते बोलून बोलून
प्रकार है दुख देने का। आणि खूप सारे प्रकार आहेत दुःख लेकिन देण्याचे मुख्य विषय होता है आणि मुख्य विषय असतो जो बाइबल हमें बताती है, आणि जो बायबल आपल्याला सांगतं वो है, आणि तो आहे कोई बता सकता है आणि कोणी सांगू शकतो किसके कारण घर में क्लेश और दुख ज्यादा इंसान देते हैं? आणि कशामुळे लोक घरामध्ये क्लेश आणि दुःख जास्त देतात? बहुत बड़ी समस्या आती है तो ज़्यादा जब समस्या आती, टेंशन आता है, तब घर के लोगों को टॉर्चर करते, सताते, तुला काय, तू आरामात आहे, मला किती टेन्शन आहे. और दारू पिल्यानंतर, हो तुला काय, तू तर घरातच आहे, मला दारू पिऊन माझं मन शांत करायचं. मग बायकोला बघितल्यावर त्रास द्यायचा, एक झिंजा पकडायच्या, फिरवायच्या. दारू पिल्यावर माणूस तोच करतो, मुलांना उचलतो, फेकतो. कुठं आपलं मूल कुठं लपलंय जरा बघून मारायचं. दारू पिणारा तो दृष्ट आत्मा आहे ना. तसं अजून किसी बात का क्लेश होता है दिल में, आपने पहले बोल दिया, अब कोई दूसरा बोलो, बताओ. अरे वाह, तो एकदम फाइनल पे गई रे. करेक्ट पॉइंट पर पढ़ेंगे, हम निकालेंगे. प्रोवर्ब्स एकदम बराबर है, बाइबल ही बताती है. तूने एकदम बराबर बोला. अक्सर हम लोग एक दूसरे को दुख देते हैं ना, दर्द देते हैं, कष्ट देते हैं पैसों के कारण. आणि आपण नेहमी आपण एकमेकांना सांगतो पैशांमुळे. पैसा लालच उत्पन्न कराता है आणि पैसे ही लोक उत्पन्न और करतात. लोभ है मेन, जो लालच मेन है, जो हमारे एक दूसरे को हम दर्द देते हैं, कष्ट देते हैं. आणि लोभ हे मुख्य कारण जे आपण एकमेकांना सतत त्रास देतो, दुःख देतो. नीति वचन 15 निकालो. नीतिसूत्र अध्याय 15. एवढंच का स्वभाव आहे, कंजूसी नीट होणार गए होते की पूरा निचोड़ के पैसा वसूल करना चाहिए ना सेल का. ठीक है, 15 का 27. 15 से 27. 15 का 27. 15 से 27. प्रोवर्ब्स चैप्टर 15 नीतिसूत्र अध्याय 15 और उसका 27. त्याचं 27. धन लोभी आपल्या कुटुंबाला त्रास देतो. हाँ, क्या लिखा है? धन लोभी जो धन को प्यार करता है, अपने कुटुंब से भी बढ़कर पैसे को प्यार करता है. पैसा ही उसके लिए इम्पोर्टेंट है, पैसा ही नहीं. बीवी जाने दो, पति जाने दो, बच्चा जाने दो, वो गए तो गए, पैसा चाहिए, पैसा. तो पैसा पैसा पैसा, ये लोभी करने वाला व्यक्ति अपने कुटुंब को क्या करता है? दुख देता है. वो कैसे देता है दुख? आणि तो दुःख कसं देतो? जो पैसा कितना खर्चा करती है, कितना ये करती है, कितना ये तो करता है, इधर पैसा तुमने उड़ा दिया, ऐसा किया, मेरा खाती है, मेरा खा रहा है. पैसे का लालच इंसान को क्या कर देता है? एक दूसरे को इंसान दुख देने लगता है. आणि पैशाच्या लोभामुळे मनुष्य काय करतो? एकमेकांना दुःख द्यायला लागतो. अपने घर के पैसे चोरी करते हैं. आणि आपल्या घरातील पैसे जे असतात ते चोरी करतो. आज ऐसे कितने लोग आप में से हो गए हैं, नहीं है मालूम नहीं, लेकिन अभी वचन आया है तो बाबा मुझे बोलना पड़ेगा कि घर के लोग घर के ही पैसे चोरी करते हैं. आणि घरातील ती लोक काय करतात? पैसे चोरी करतात. क्यों? आणि का? क्योंकि वो सोचते हैं ये पैसा मेरा है, आणि ती लोक विचार करतात मुझे की जे मिळणार पैसे आहे ते माझा आहे, मला मेरा मिळाला हक है. पाहिजे, हे माझा हक्क आहे. इसलिए वो लोग चोरी करते हैं. लेकिन पैसा कम होने के बाद घर को कितना तकलीफ होता है. आणि पैसे कमी झाल्यानंतर घराला किती त्रास होतो. घर चलाना, आज की महंगाई के जमाने में घर चलाना आसान बात है. आणि आजच्या महागाईमध्ये घर चालवणं हे एक किती कठीण शादी आहे. कराना आसान बात है. आणि लग्न करणं हे कठीण आहे. आसान बात है. आणि सोपी गोष्ट आहे का? कितना हार्ड काम है मालूम. आणि किती कठीण गोष्ट आहे. लेकिन जिसमें पैसे का लालच होता है, आणि ज्याच्यामध्ये पैशाचा वो लोभ असतो हमेशा पैसे के कारण झगड़ा करता रहेगा, आणि तो नेहमी पैशांमुळे भांडण करत राहील झूठ बोलेगा. आणि खोटं बोलेल. पगार अगर 18,000 है तो बोलेगा 12,000 है. आणि पगार जर 18,000 आहे तर तो सांगेल 12,000 आहे. बाकी का कितना? आणि बाकीचं कुठे? अगर धंधा करके आया है, धंधे में आज 20,000 हुआ है आणि जर तो 10,000 हुआ है, आणि धंदा 10,000 झालेला आहे. बोलेंगे आज तो 5,000 हुआ है, आणि सांगतील की आज 5,000 झालेला आहे. बाकी का 5 किधर? आणि बाकीचे 5 कुठे? ऐसे ऐसे करके ये लोग लालच के मारे
क्या करते हैं, अपने घर को, अपने घराने के लोगों को क्या देते हैं, दर्द देते हैं। आणि असं करून जी लोक आहेत ते काय करतात, धन लोभामुळे ते काय करतात, आपल्या घरातील व्यक्तींना दुःख देतात. इसीलिए प्रियो वहाँ पर ऐसा लिखा है कि उनको, जैसे बाइबल में लिखा है गलीशियंस के अध्याय में, गलतियों की पत्री अध्याय 3 में लिखा है, अब्राहम की सारी आशीष हमें मसीह में मिली है. आणि गलती करत पत्रात 3 मध्ये देण्यात आलेले की अब्राहमाचे सर्व आशीर्वाद हे आपल्याला ख्रिस्तामध्ये. ये हमारा वारसा हक्क म्हणतात ना त्याला, हिंदी में क्या बोलते हैं वारसा हक्क को, वारिस. एक वारिस होने का जो, हाँ, वो हमें मिला है. आणि एक वारसाला जे भेटतं ते आपल्याला भेटलेलं लेकिन आहे. जो अपने घर को, कुटुंब को तकलीफ देता आणि है, जो आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला त्रास देतो, उसको भी एक वारसा मिला है, उसको भी वारिस मिला है. आणि त्याला सुद्धा एक वारीस भेटलेला आहे. वायु आणि ते आहे वायू. क्या है? आणि काय आहे? इसलिए प्रियो प्रभु नहीं चाहता कि पैसे के कारण हम एक दूसरे को धोखा दे, कष्ट दे, क्लेश दे, दर्द उठाए. हम ऐसा नहीं करें. आणि म्हणून प्रियांना देवाची अशी इच्छा नाही की आपण पैशांमुळे एकमेकांना त्रास द्यावा, दुःख द्यावं. ही देवाची बिलकुल इच्छा नाही. बिल्कुल इच्छा नहीं. आणि बिलकुल ही हम इच्छा अपने नाही. घर को छले नहीं, आणि आपण आपल्या घरातील व्यक्तीने छळू नये. पैसे के कारण भी नहीं, आणि पैशांमुळे सुद्धा नाही. कि कोई अन्य भिन्न भिन्न कारण से भी हम हमारे घर के लोगों को दुख नहीं दे. आणि कोणत्याही वेगळ्या कारणांमुळे आपण आपल्या घरातील व्यक्तींना दुःख देऊ नये. प्रभु नहीं चाहता. आणि ही देवाची इच्छा नाही. परमेश्वर चाहता है कि हम क्या करें, आणि देवाची इच्छा आहे की आपण काय हम करावं, फेथफुल रहे, आपण विश्वास योग्य राहावं. परमेश्वर के साथ, अपने घर के लोगों के साथ फेथफुल रहे. आणि आपण देवासोबत, आपल्या घरातील व्यक्तींसोबत विश्वास योग्य राहावं. और परमेश्वर की ये इच्छा है आणि ही देवाची इच्छा कि हम आहे परमेश्वर के साथ अच्छा रहे. की आपण देवासोबत चांगलं राहावं. उसके आगे ऐसा लिखा है, आणि त्याच्या पुढे असं देण्यात आलेलं आहे. क्या है 29:11-29. जो घरच्यांना दुःख देतो त्याच्या वाट्याला वारा येईल, मूर्ख मनुष्य शहाण्याचा चाकर होईल. जो मूर्ख है क्या है? वो क्या करेगा, वो जो बुद्धिमान व्यक्ति का क्या बनेगा, दास बनेगा. आणि जो मूर्ख व्यक्ती आहे तो म्हणजे शहाणा व्यक्ती आहे त्याचा दास बनेल. ये हमेशा याद रखो. आणि हे नेहमी लक्षात ठेवा. पहली बात तो मैं आपको उदाहरण एक शाऊल और दावीद के बारे में बता. आणि मी शौल आणि दाविदाबद्दल तुम्हाला एक उदाहरण सांगते. शाऊल को परमेश्वर ने राजा बनकर चुना. आणि शौलाला देवाने राजा म्हणून निवडलेलं होतं. चुना, आणि निवडलं. पराक्रमी था, आणि पराक्रमी बुद्धिमान होता, था, बुद्धिमान होता, परमेश्वर का भय मानने वाला देवाचा था, भय मानणारा होता, परमेश्वर की भक्ति करने वाला था. आणि देवाची भक्ती करणारा होता. लेकिन जैसे उसने आज्ञा उल्लंघन किया, आणि जसं त्याने आज्ञेचं उल्लंघन केलं मूर्खता का काम किया, आणि मूर्खतेचं काम केलं, परमेश्वर से भी बढ़कर उसने अपने जो सोल्जर है उन्हें प्रसन्न किया. आणि देवापेक्षा वाढत त्याचे जे सैनिक होते त्यांना त्यांनी प्रसन्न केलं, मूर्खता का काम किया. आणि मूर्खतेचं काम और केलं. यही मूर्खता उसका विनाश का कारण बनी, दास बनने का कारण बनी. आणि ही जी मूर्खता आहे त्याच्या विनाशाचं आणि त्याचा दास बनण्याचं कारण ठरले. इसलिए वो राजा होने के लिए ठुकराया गया. आणि म्हणून तो राजा होण्यासाठी ठोकरवण्यात और आला. वो किसका दास बना, आणि तो कोणाचा दास बनला, वो शाऊल और शाऊल का घराना, दावीद के घराने का दास बन गया. शौल आणि शौलाचं घराणे दावीद आणि दाविदाच्या घराण्याचा दास बनला. दावीद बुद्धिमान था, दावीद हा बुद्धिमान होता अंत तक परमेश्वर का भय माना, आणि शेवटपर्यंत त्याने देवाचं भय मानलं परमेश्वर को प्रसन्न किया, आणि देवाला प्रसन्न केलं. प्रभु को दुख नहीं दिया. आणि देवाला त्याने दुःख नाही दिलं. उसने, उसे गलती हुई, आणि त्याच्याकडून चूक झाली उसने तुरंत क्षमा मांगा. आणि त्याने लगेच क्षमा सुद्धा उसे मालूम मागितली. है जीवित परमेश्वर के हाथ में पड़ना भयंकर बात है. आणि त्याला माहित होतं की जिवंत देवाच्या हातामध्ये पडणं हे भयंकर गोष्ट इसलिए आहे. उसने तुरंत पश्चाताप किया आणि म्हणून त्याने लगेच पश्चाताप केला. और अपना काम सिद्धि से, यानी परमेश्वर की राह पर फिर से आया. आणि त्यांनी काय केलं, देवाच्या मार्गावरती तो पुन्हा चालू लागला. इसीलिए जब हम मूर्ख काम करते हैं, कुछ भी गलत काम करते हैं, तो हम बुद्धिमान का गुलाम हो जाते हैं. आणि जेव्हा आपण काही मूर्खतेची कामं करतो तेव्हा आपण जो बुद्धिमान आहे त्याचा आपण दास बनतो. तो वैसे ही प्रियो, शैतान बड़ा चालाक है. आणि तसंच प्रियाने शैतान हा मोठा वो चाप्टर हमें आहे मूर्ख बनाता है. आणि तो आपल्याला मूर्ख बनवतो. और हमारी मूर्खता है पाप. आणि आपली जी मूर्खता आहे ती आहे पाप. और हमारी मूर्खता पाप हमें क्या करता है, वापस उस चालाक चैप्टर शैतान का गुलाम बना देता है. आणि पाप आपल्याला काय करतो, जो चालक आणि जो चॅप्टर शैतान आहे त्याचा आपल्याला तो दास बनवून वो टाकतो. कहता है जाओ चर्च में, आणि तो म्हणतो जा चर्चमध्ये भक्ति करो, आणि भक्ती करा, आराधना करो, आराधना करा, हालेलुया, धन्यवाद. लेकिन हम पाप के गुलाम हैं अभी भी, आणि आपण पापाचे गुलाम आहोत आता ये सुद्धा. मालूम नहीं रहता है. आणि हे माहित नसतं. मालूम हुआ? तो इसलिए परमेश्वर चाहता है कि हम मूर्खता के काम नहीं करें. पाप करना, बारंबार एक ही पाप दोहराना, ये मूर्खता है. आणि पाप करणं आणि वारंवार एकच पाप करणे ही मूर्खता आहे. मालूम हुआ? अभी सोचो, उदाहरण के तौर पर मैं गुस्सा हुई आणि उदाहरणार्थ जर मी रागावली और गुस्से में मैंने इसको एक थप्पड़ मारा, आणि रागण्यामध्ये मी तिला काय केलं, एक
चापट मारले तो मेरे से पाप हुआ है, आणि माझ्याकडे पाप झालेला आहे क्योंकि मुझे क्या बोला है, गुस्सा करना है लेकिन पाप नहीं करना। आणि मला काय सांगण्यात आलेले आहे की राग करायचा आहे पण पाप नाही करायचं। लेकिन मैं बार बार आके उसको सॉरी, फिर थोड़ा टाइम के बाद आके सॉरी, फिर थोड़ा टाइम बाद आके सॉरी। तो ये क्या है? आणि हे काय आहे? हैं? ये जानबूझ के है ना, आणि हे जाणून बुजून आहे मूर्खता का काम है ना। आणि मूर्खतेचं काम आहे। वो मुझे क्या बोलेगी, दीदी वेडी है क्या तू? तो काही लूज झाले का कनेक्शन? असंच बोलणार ना, कारण वेडे लोक तसे करतात ना, और जो पागल लोग येतात आणि सटकन मारून जातात। और आते हैं और मार लोक वेडे लोकांना काय आवडतात? और लोग पागल लोगों को क्यों डरते हैं? आ? ते कुठेही मारतात, सरळ येतात आणि थोडीच मारून जातात, डोक्यात मारतात, काही करतात, म्हणून लोक वेड्यांना घाबरतात। और इसलिए लोग पागल आणि हैं। वेड्याच्या मध्ये कोण लागणार? और पागल की पीछे कौन लगेगा? त्याच्यात एवढी ताकद असते ना, कारण ती दुरात्मा आहे ना, क्योंकि वो दुष्ट आत्मा है मग ती पकडते त्या टायमाला, और वो पकड़ती उस टाइम आणि त्याच्यात ती जर शक्ती त्यांच्यात वावरली, जास्त वावरत असते, तर ती तुमच्या शक्तीच्या पुढे काही नाही। और अगर उनका जो अरे सामर्थ्य वो आपके तुमची शक्ती त्याच्या पुढे काही नाहीये। उनका जो सामर्थ्य आपके सामर्थ्य से भी ज्यादा है तो आपकी जो सामर्थ्य है उनके म्हणून सामर्थ्य से लोक कुछ नहीं। वेड्यांना घाबरतात, इसलिए जो पागल लोग रहते हैं उनको डरते हैं। वेडी आहे। मग तसंच आहे ना, आपण पण उठसूट जाऊन तेच कामं करणार, म्हणजे मूर्खताचीच कामं झाली ना। और अगर हम जाकर बार-बार वही काम करते तो मूर्खता की बात होती है। आपण जेव्हा सारखे सारखे तेच पाप करतो, और अगर हम बार-बार एक ही पाप करते हैं, दारू पिले दारू पीते हैं सॉरी, और सॉरी प्रभु, पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच काम केलं, और वापस दूसरे दिन वही काम, बायकोला म्हणणार आम्ही पिणार नाही हा भाऊ, तुझी शपथ, मी तुला खूप प्रेम करते, तुझी शपथ, दारू नाही पिणार। और मैं दारू नहीं पीऊंगा। आणि रात्री और रात को झुलून शराबी झुलून झुलून, मग हे काय झालं? और ये क्या हुआ? मूर्खता। और मूर्खता। आणि म्हणून ही मूर्खता माणसाला गुलाम बनवते। और ये जो मूर्खता रहती है वो मनुष्य को गुलाम बनाती इथे है। दोन गोष्टी देव और शिकवतो। यहाँ पर दो बातों को परमेश्वर सिखाते हैं। एक माणूस आपल्या घरच्यांना त्रास देतो, एक मनुष्य अपने खुद के घर के लोगों को तकलीफ देता बऱ्याच है। वेळेला आपणही आपल्या घरच्या लोकांना त्रास देत असतो। और बहुत सी बार हम क्या करते हैं, अपने घर के लोगों को तकलीफ देते आपण हैं असा त्रास देऊ नये, और हमने ऐसा ही तकलीफ देनी देवाची चाहिए। इच्छा आहे, ये परमेश्वर की इच्छा ही है देवाची इच्छा आहे। और ये परमेश्वर की इच्छा है। उडाव पुत्राने आपल्या बापाला त्रास दिला, और उड़ाव पुत्र ने अपने पिता को तकलीफ दी सगळी संपत्ती एकत्रित करून पहिला तो हिस्सा मागितला, और पहले उसने हिस्सा मांग लिया आपला हिस्सा मागितला, और अपना हिस्सा मांग आणि तो लिया हिस्सा घेऊन तो उडवायला बाहेर दुसऱ्या देशी गेला। और वो हिस्सा लेकर वो उड़ाने के लिए बाहर देश में गया किती आपल्या घरच्यांना त्याने त्रास दिला ना। और घर के व्यक्ति को उसने तकलीफ दी बापाचे पैसे, स्वतःचे पैसे नव्हते, ते बापाचे पैसे होते, और उसके वो पिताजी के पैसे थे, खुद के पैसे नहीं ते थे। पैसे घेऊन त्याने वेश्या करून दारूमध्ये उडवले। और वो पैसे लेकर उसने वेश्याओं में और दारू में ते उड़ाया। पैसे कोणासाठी होते? घरासाठी होते, और वो जो पैसे थे किसके लिए थे? घर के लोगों के लिए घरासाठी होते। और घर के लिए त्याने ते कुठे लावले? मित्रांमध्ये, वेश्यावृत्तीमध्ये, दारूमध्ये, रंगेलबाजीमध्ये। और उसने वो पैसों को किस रीति से लगाया? दारू में, मित्रों में और वेश्यावृत्ति में। हे चूक आहे ना। और ये त्याने गलत आपल्या बात है घराला दुःख दिलं, और उसने अपने घर को दुख दिया। माहिती बेटा, बऱ्याच घरामध्ये असंच होतं। और बहुत सारी घर में ऐसा ही होता है। इसहाक आणि रिबेकामध्ये पण हाच प्रॉब्लेम झाला। और इसहाक और रिबिका में भी यही तकलीफ हुई। इसहाकाने एसावची निवड केली और इसहाक ने एसाव की चुनाव किया आणि रिबेकाने और रिबिका ने याकूबची निवड और केली। याकूब को चुना त्यांच्यात वैर झालं, और इनके अंदर बैर हे उत्पन्न त्यांनी हुआ स्वतःहून हे दुःख ओढून घेतलं। और उन्होंने खुद से दुख को आपल्या फॅमिली लाईफला त्यांनी खराब स्वतः केलं। और अपने जो फैमिली लाइफ को उन्होंने खुद से खराब किया। रिबेकाने एसावपेक्षा याकोबाला जास्त प्रेम करून तिने आपल्या एसावला दुःख दिलं आणि इसहाकाला दुःख दिलं। और रिबिका ने एसाव से ज्यादा याकूब को प्यार कर उसने एसाव को दुख दिया और अपने घर को भी दुख आणि दिया। त्याच रीतीने इसहाकाने सुद्धा याकोबाला प्रेम न करता एसावला जास्त प्रेम करून त्याने याकोबाला दुःख दिलं आणि रिबेकालाही दुःख दिलं। और उसी रीति से इसहाक ने भी एसाव को ज्यादा प्यार करके याकूब को उसने प्यार नहीं किया और उसी रीति से उसने याकूब को दुख दिया अपने घर के लोगों अशा को रीतीने दुख त्याने दिया। प्रेम करून आपल्या घरात दुःखाचं वातावरण निर्माण केलं। और इस रीति से उसने प्यार करके क्या किया? अपने घर में दुख का
वातावरण किया वातावरण किया म्हणून आशीर्वाद चोरले गेले. और इसलिए आशीष चोरी हुआ. याकोबाला आशीर्वाद भेटून सुद्धा आपल्या बापाच्या घरातून पळून जावं लागलं, और सोडून जावं लागलं. याकूब को आशीष मिलने के बाद भी उसको अपने पिता का घर छोड़ना पड़ा. धोका दिला, धोका मिळाला लाबानाकडून, और मामाकडून. उसने धोखा बोया था इसलिए उसको धोखा मिला लाबान से. हे सर्व दुःख त्याच्यावर आलं ना, और ये सारा दुख उसके ऊपर आया. नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद आणि रखो. आपण जेव्हा आपल्या घरातील लोकांना दुःख देतो ना, तर आपल्याला दुःखच वाटायला येणार. और जब हम अपने घर के लोगों को दुख देते हैं तब हमारे भी रास्ते में दुख ही आएगा. म्हणून दुःख देऊ नका. और इसलिए दुख मत दो. हा एक पहिला पॉइंट सांगितला. और ये पहला मुद्दा बताता आणि है. दुसरा पॉइंट सुलेमानाच्या द्वारे देव सांगतो, और दूसरा पॉइंट सुलेमान के द्वारा परमेश्वर बताता मूर्ख है. बुद्धिमानाचा गुलाम होतो, दास होतो. और मूर्ख ये बुद्धिमान का दास होता है, गुलाम बनता है. आणि उपदेशक मध्ये तुम्ही वाचू शकता, आपले पाप ही मूर्खता आहे. और सर्वोपदेशक में आप लोग पढ़ सकते हो कि अपनी जो पाप है वो मूर्खता है. आणि खास करून एखादा नीतिमान व्यक्तीचे जे सतत होणारे पाप हे मूर्खता आहे. और खास कर नीतिमान व्यक्ति की जो बारंबार होने वाली जो पाप है वो मूर्खता है. हा काढूया म्हणजे तुम्हाला और कळेल. निकालेंगे. आणि काय होतं माहितीये, हे जे मूर्खताचे जे पाप आहेत ना, और ये जो मूर्खता के जो पाप है जे नीतिमान व्यक्ती करतो, और जो नीतिमान व्यक्ति करता है तो आहे ना आपल्या सुगंधित जीवनाला और वो अपने सुगंधित जीवन को बदबूदार करून टाकतो. और बदबूदार कर देता है. वाचूया. समुपदेशक उपदेशक अध्याय 10 अध्याय 10 त्याचं 1. और उसका 1. गंधाच्या तेलास मरून पडलेल्या माशांमुळे दुर्गंधी येते. हाँ, मरी हुई मक्खी अगर परफ्यूम के बॉटल में गिर गई तो उससे परफ्यूम क्या आएगा? परफ्यूम की खुशबू आएगी, इत्र की खुशबू आएगी, फिर किसकी खुशबू आएगी? आणि कशाचा वास येईल? गंदा वास आएगा ना, आणि घाणेरडा वास येईल. बरोबर. फिर वो परफ्यूम किसी काम का रहेगा? आणि त्याचे परफ्यूम हे कोणत्या कामाचा असेल? 500 रुपये का परफ्यूम लिया, आणि 500 रुपयाचं परफ्यूम घेतलं वेस्ट, आणि वाया गेलं. मारोगे आणि मारा वो बदबूदार परफ्यूम आणि तो बदबूदार परफ्यूम नहीं, फेंकने में जाएगा. आणि फेकण्यामध्ये जाईल. वैसे ही आणि तसंच गंधाच्या तेलास मरून पडलेल्या माशांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते. तसा अल्प मात्र मूर्खपणाचा पगडा अल्प थोड़ा सा मूर्खता यानी आपका थोड़ा सा पाप, आपका थोड़ा सा झूठ बोलना, थोड़ा सा दारू पीना, थोड़ी सी गाली देना, थोड़ा सा गुस्सा करना, थोड़ा सा मन मुटाव करना, थोड़ा सा जो भी आप जो डेली करते हो, डेली आप डेली क्या करते हो? आणि तुम्ही रोज काय करता? नहीं बताओ, नहीं बता. आप प्रभु को बोलो. मैं खड़े होंगे ना तब आप प्रभु को बोल देना. हम जो डेली करते हैं, हम डेली रोज कुछ करते हैं, डेली करते हैं. हम में से सब में से मोस्टली डेली कुछ एक पाप करते हैं. आणि आमच्यापैकी रोज आपण एक काहीतरी रोज एक पाप करतो. थोड़ी सी मूर्खता है. आणि ती लहानशी मूर्खता आहे. वो थोड़ी सी मूर्खता क्या करती है? लहानशी मूर्खता काय करते? मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा यांवर बसतो. अक्कल म्हणजे बुद्धी आणि व प्रतिष्ठा ना यांवर बसतो. मिटा देती. मालूम? तो थोड़ी सी मूर्खता हमें क्या करता है? हमें गुलाम बना देता है. आणि ती लहानशी मूर्खता काय करते? आपल्याला गुलाम बनवते. शैतान के हम गुलाम हो जाते हैं. आणि शैतानाचे आपण गुलाम बनतो. हमें मालूम भी नहीं पड़ता हम कब उसके बंधन में बंध गए. आणि आपल्याला माहित सुद्धा पडत नाही की केव्हा आपण त्या बंधनामध्ये अडकतो. हमसे रोज ये हो रहा है आणि आपल्याकडून रोज हे होत आहे. हम रोज रात को बोलते हैं, रोज बोलते हैं सॉरी. आणि आपण रोज म्हणतो की सॉरी प्रभू. मला माहिती असं नाही करायला पाहिजे, आता झालं, सॉरी, उद्या नाही करणार, बिलकुल करणार, उद्यापासून तो बिलकुल नाही करणार. दुसरा दिवस आला, प्रभू आज पण माझ्याकडून झालं, मला क्षमा कर, मी जाणून बुजून केलं, मला माफ करतो, उद्यापासून मी करणार. पुन्हा दुसरा दिवस. इसे हम गुलाम हो जाते हैं. आणि याच्याद्वारे प्रियानं आपण गुलाम और हम गुलाम है क्या? आणि आपण गुलाम आहोत का? हम कौन है? आणि आपण कोण आहोत? ईश के छुड़ाए हुए ये कहे, ईश के छुड़ाए हुए ये कहे,
यीशु के छुड़ाए हुए ये कहे मैं आजाद यीशु की जय। यीशु के छुड़ाए हुए ये कहे, यीशु के छुड़ाए हुए ये कहे, यीशु के छुड़ाए हुए ये कहे मैं आजाद यीशु की जय। मैं कौन हूँ? आप कौन हो? मी कोण आहात? लेकिन छोटा छोटा पाप क्या कर रहा है? आणि लहान लहान पाप आपल्याला काय करते? गुलाम आणि गुलाम करते, दास करते। मालूम हुआ? तो हमने दुख दिया है, आणि आपण दुख दे रहे हैं घर को, घर के लोगों को दुख दे रहे हैं क्या? आणि घरातील व्यक्तींना आपण दुःख देत आहोत का? या कोई आपको देता होगा? किंवा कोणी तुम्हाला देत असेल? है? हम प्रभु के लिए प्रार्थना करेंगे आणि आपण प्रभूकडे प्रार्थना और करू। हम हमारी ये छोटी सी जो मूर्खता है आणि आपली ही जी लहानशी मूर्खता आहे जो हमें गुलाम कर रही है, आणि जी आपल्याला गुलाम करत उसे आहे, हम इस समय वचन के द्वारा उसे मुक्त होंगे। आणि ह्या वेळेला आपण वचनाद्वारे तिच्यापासून मुक्त आप होऊया। खड़े हो जाएंगे या आपण उभे राहूयात और हम प्रभु के सामने आंखों को बंद करेंगे आणि उभे राहून आपण देवासमोर डोळे बंद करूया और हम प्रभु से प्रार्थना करेंगे कि हाँ प्रभु सचमुच मैंने मेरे घर को दुख दिया है। आणि प्रभूकडे प्रार्थना करेन की खरोखर प्रभू मी माझ्या घरातील व्यक्तींना दुःख मेरे दिले घर का हक, मेरे माँ बाप का हक मैंने कहीं और दिया है। आणि मी माझ्या घरातील हक्क माझ्या आई वडिलांचा कमी कुठेतरी दुसरीकडे दिलेला हाँ आहे। प्रभु मेरी पत्नी का, मेरे पति का जो हक है वो मैंने बाहर कहीं और दिया और मैंने उसे नहीं दिया। आणि हा प्रभू माझ्या नवऱ्याचा, माझ्या बायकोचा जो हक्क आहे मी तो कुठेतरी दुसरीकडे मैंने मेरे दिलेला आहे। बच्चों का हक कहीं और दिया। आणि मी माझ्या मुलांचा हक्क दुसरीकडे मैं मेरे दिलेला घर आहे। को तकलीफ देता हूँ, आणि मी माझ्या घरातील व्यक्तींना त्रास देतो, झूठ बोलकर, खोटं बोलतो, पैसा चोरी कर पैसे चोरी गाली करतो, देकर, शिव्या देतो गलत व्यवहार कर आणि चुकीची वागणूक उनसे देतो, प्रेम न कर त्याच्याशी प्रेम न उनके करतो, साथ न रहकर, त्याच्या सोबत न उनकी राहू, जरूरतें पूरा न कर त्याच्या गरजा पूर्ण न करू मिलकर काम न कर आणि मिळून काम न करू ताने मारकर, आणि ताने मारून, दुख देकर, दुःख देऊन दर्द देकर, आणि त्रास देऊन जानबूझ के हर्ट कर आणि जाणून बुजून मी मैं त्यांना उन्हें दुःख दुख देतो देता हूँ, आणि मी त्यांना दुःख देतो, व्यसन करके मैं दुख देता हूँ। व्यसन करून मी त्यांना दुःख देतो। जबकि मेरे घर वाले हमेशा मुझे गिड़गिड़ाते हैं, प्लीज प्लीज मत करो, प्लीज मत करो। आणि माझ्या घरातील व्यक्ती माझ्याकडे बिलकुल विनंती करतात की तू हे करू नको, लेकिन पण मैं जानबूझ के इनको दुख देता हूँ मी जाणून बुजून त्यांना दुःख और मैं देतो व्यसन करता हूँ। आणि मी व्यसन करतो। मैं देखता हूँ मेरे घर के लोग दुखी हो गए, आणि मी बघतो की माझ्या घरातील व्यक्ती दुःखी वो होते, रोए ते रडतील नहीं, वो रोए आणि ते रडावे नहीं, वो रोए, वो रडले आणि ते रडले तो भी मैं वही गलतियाँ बार बार करता हूँ। आणि तरी सुद्धा त्याच चुका मी वारंवार करतो मैं मेरे घर के लोगों को तकलीफ देता हूँ आणि मी माझ्या घरातील व्यक्तींना त्रास देतो बहुत भिन्न भिन्न रीति से प्रभु। आणि खूप विभिन्न विभिन्न रीतीने प्रभू मैंने मेरा दुख देने में बहुत साल बिता दिया, आणि प्रभू मी त्यांना दुःख देण्यामध्ये खूप वर्ष घालवली मेरे हार्ड शब्द से आणि माझ्या कठोर शब्दांद्वारे मैंने मेरे घर को तकलीफ दिया। मी माझ्या घराला त्रास दिलाय, मुझे माफ मला माफ कर, कर, मुझे क्षमा कर। मला क्षमा कर। मेरा भी व्यवहार मेरे घर वालों के साथ बराबर नहीं है। आणि माझे सुद्धा जे व्यवहार आहे ते माझ्या घरातील व्यक्तीसोबत योग्य नाहीये मैं आणि मेरे घर के लोगों के स्वभाव के कारण दुखी होकर, निराश होकर, लेकिन मैं उन पर प्रेम कर रही थी, उनको दोष लगा रही थी। आणि मी त्यांच्या स्वभावामध्ये दुःखी होऊन निराश होऊन मी त्यांच्यावरती दोष लावत होते, लेकिन प्रभु मैं भी तो दुख देती हूँ, पण तरी प्रभू मी सुद्धा मैं भी दुःख दुख दे देतो रहा हूँ, आणि मी सुद्धा दुःख ये देतो मुझे एहसास ही नहीं था। आणि याची मला जाणीवच नाही। लेकिन आज मुझे वचन मालूम हुआ, पण आज मला वचन माहीत झालेलं आहे मैं सचमुच प्रभु मेरे घर के लोगों को मेरे स्वभाव से, मेरे बोली से, मेरे व्यवहार से जुनी जुनी बातें निकाल कर मैंने दुख दिया। आणि खरोखर प्रभू मी माझ्या स्वभावाद्वारे माझ्या बोलीद्वारे जुनी जुनी गोष्टी काढून मी त्यांना दुःख देत होतो, मुझे क्षमा मला करो। क्षमा कर। आज से आजपासून मैं तेरे इस घर को मी तुझ्या घराला जो मुझे तूने दिया है आणि जे तू मला दिलेलं मैं आहे उसे दुख नहीं दूंगा, मी ते त्यांना दुःख देणार मैं आहे, आनंदित रखूंगा, मी आनंदित ठेवू, मैं उनसे मिलजुल कर रहूंगा, मी त्यांच्याशी मिळून उन्हें मिसळून अपना कहूंगा। त्यांना स्वतःचं म्हणेन मेरे फ्रेंड्स, आणि माझे मित्र, मेरे पड़ोसी माझे शेजारचे वो मेरे नहीं है, आणि ते माझे नाही आहे जबकि मेरे घर के लोग आणि माझ्या घरातील लोक वो मेरे लोग हैं, आणि ती लोक माझी आहेत जबकि मैं उन्हीं के साथ बुरा व्यवहार करता हूँ, आणि मी त्यांच्याशीच वाईट वागणूक करतो क्योंकि मैं उनसे प्यार नहीं करता, कारण मी त्यांच्याशी प्रेम मेरे करत अंदर उनके लिए प्यार नहीं है, आणि माझ्या हातमध्ये त्यांच्या प्रती प्रेम नाही इसीलिए मैं उनके साथ बुरा व्यवहार करता हूँ। आणि म्हणून मी त्यांच्याशी वाईट वागणूक करतो। प्रभु मुझे क्षमा कर प्रभू मला क्षमा और कर मेरे घर के प्रति आणि माझ्या घराच्या प्रती मेरे अंदर प्यार दे, आणि माझ्या प्रती प्रेम दे मेरा दिल प्यार से भरो। आणि माझं जे हृदय आहे ते प्रेमाने भर प्रभु मुझ पर दया, आणि प्रभू माझ्यावरती दया।
मैं पापी हूँ प्रभु, मी पापी आहे प्रभू, मुझे क्षमा करो। मला क्षमा कर। जो फैमिली आपने मुझे दी अशी कुटुंब तुम्ही मला दिले उसकी मैंने कदर नहीं आणि की, त्याची मी कदर नाही केली कीमत नहीं की, आणि किंमत नाही केली। मुझे माफ कर मला माफ कर। प्रभु। मैंने मेरे फैमिली के लोगों को मारा है, आणि प्रभू मी माझ्या कुटुंबातील व्यक्तींना मारले आहे, दुख दिया है, त्यांना दुःख दिले, दर्द दिया है, त्रास दिलाय, कष्ट दिया है, कष्ट दिलाय, उन्हें आंसू बहाए, मी त्यांचे अश्रू वाहिले, मुझे क्षमा कर मला क्षमा कर। प्रभु। मैंने बहुत बुरा व्यवहार मेरे कुटुंब के साथ किया। आणि प्रभू मी खूप वाईट काम करून माझ्या कुटुंबाच्या आज ऐसे कितने लोग हैं जिनको फैमिली नहीं, कुटुंब नहीं है, लेकिन मेरे पास कुटुंब होकर भी मुझे कीमत नहीं, कदर नहीं। आणि असे किती असे व्यक्ती आहेत ज्यांना कुटुंब नाही पण माझ्याकडे कुटुंब असून मला त्याची कदर नाही। मुझे माफ कर, मला क्षमा कर प्रभू, मुझे क्षमा करो। मला क्षमा कर। आज से मैं आजपासून मी मेरी फैमिली को माझ्या कुटुंबाला प्यार करता हूँ। प्रेम करेन। अपने घर के लोगों का नाम लेकर बोलो कि हाँ मैं तुझसे प्यार करता हूँ, मैं तुझसे प्यार करता हूँ। ऐसा जो भी आपके घर में सदस्य है, जैसे मैं अक्षया को प्यार करती हूँ, मैं जोशुआ को प्यार करती हूँ, मैं स्तर को प्यार करती हूँ, मैं मेरे बहनों को, मेरे भाइयों को, मेरे ससुराल को प्यार करती हूँ। ऐसे अपने घर के एक एक व्यक्तियों का नाम लेकर बोलो मैं इनसे प्यार करता हूँ, मैं इनसे जुड़ा हुआ, मैं इनके साथ रहूँगा, मैं इन्हें कभी नहीं छोड़ूंगा, इन्हें कभी धोखा नहीं दूंगा, इन्हें कभी रुलाऊंगा नहीं, इनको कभी आंसू बहाऊंगा नहीं, इनको कभी बीमारी में छोड़ के नहीं जाऊंगा, इनको दर्द कष्ट में छोड़ के कभी नहीं जाऊंगा, इनका साथ दूंगा, इनके साथ रहूंगा, इनके मनोरथों को पूरा करूंगा, इन्हें आनंदित करूंगा, क्योंकि ये फैमिली आपने मुझे दी है। इनको सुख तो मेरे लोगों को सुख, यानी आप सुखी, आप आनंदित, क्योंकि मेरे माता पिता, मेरे भाई बहन, मेरे पति पत्नी, मेरे लोग, ये सब आपने दिए और जो आपने मुझे दिया है अच्छा दिया है, लेकिन मैंने उसकी कीमत नहीं की। मुझे लगा ये अच्छे नहीं हैं, ये मेरे लिए सूट नहीं है, ये मेरे लिए योग्य नहीं, लेकिन मैंने आपका अपमान किया प्रभु, जबकि आपने मुझे ये सब दिए। मुझे क्षमा करो, मुझे माफ़ करो प्रभु, मुझे माफ़ करो। मैंने सचमुच आपको दिखाया है, मैंने मसीह लोगों को दिखाया है, ये मसीह लोग के घराने के ऊपर भी माएंगे। प्रभु तेरे घर के लोगों को मैंने हर्ट किया है, दर्द दिया है। फिर आप जो गलतियां बार बार दोहराते हो, जो पाप आप बार बार दोहराते हो, उस पाप के लिए प्रभु से माफी मांगो। बोलो प्रभु मैं इसका गुलाम हो गया हूँ, मैं बन गया हूँ, मुझे मालूम भी नहीं मैं गुलाम हो चुका हूँ, मुझे अभी इसकी आदत हो गई है, ये किए बिना मैं रह नहीं सकता, मुझे क्षमा करो। जो भी, अगर आप दारू पीते हो, गाली देते हो, निंदा करते हो, झगड़ा करते हो, कुटकुराते हो, डेली आप रोज जो करते हो, आप गुलाम हो, उस गुलामी के बंधन को तोड़ो। बोलो प्रभु मैं ये करता हूँ, मुझे क्षमा करो, मुझे इसमें से मुक्त करो, मैं इसका गुलाम हो गया हूँ, मेरी ये छोटी सी मूर्खता मुझे गुलाम बना रही है और मुझे गुलाम नहीं होना है। मैं यीशु का छुड़ाया हुआ जन हूँ, मैं मसीह का जन हूँ, मैं आज़ाद हूँ, यीशु ने मुझे स्वतंत्र किया है। बाइबल कहता है पुत्र जिसे स्वतंत्र करता है वो सचमुच स्वतंत्र है, लेकिन मैं स्वतंत्र होने के बावजूद मैं खुद से ये पाप करने जाकर मैं बंधन में बन रहा हूँ। आज के बाद नहीं करूँगा, आज के बाद ये गलती नहीं करूँगा, मैं मेरे घर में चोरी नहीं करूँगा, मैं मेरे घर में डाका नहीं डालूंगा, मैं मेरे घर का पैसा चोरी नहीं करूँगा, मैं मेरे घर से धोखा नहीं दूंगा, मैं मेरे घर को फंसाऊंगा नहीं। या फिर आप जो भी आप बार बार करते हो, आज से मैं दारू नहीं पीऊंगा, आज से मैं निंदा नहीं करूंगा, आज से मैं गाली नहीं दूंगा, आज से मैं चिड़चिड़ाऊंगा नहीं प्रभु, मुझे क्षमा करो, मुझे ताकत दे, क्योंकि मसीह के लोग बलवान हैं, मैं बलवान हूँ, मैं निर्बल नहीं, मैं इस भाग में भी बलवान हूँ, इस भाग में मैं आपकी शक्ति को स्वीकार करता हूँ। ऐसा बोलो प्रभु को। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते प्रभु। पवित्र पिता हम सभी ने अपने घर के लोगों को दुख दिया है प्रभु, हम सबको क्षमा करना। हमें वायु नहीं चाहिए, हम प्रभु जीवन संगी के वारिस है प्रभु, हम सब एक दूसरे के मिलकर जीवन के वारिस है प्रभु, इसलिए हमें वारिस जीवन के, वो भी कौन सा जीवन? अनंत जीवन, न खत्म होने वाले जीवन को। इसलिए मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, आज से हम हमारे घर के लोगों को कभी दुख नहीं देंगे। यीशु के नाम से मेरे महान पवित्र पिता,
आज इन्होंने वचन सुना है, आज से अपने घर के साथ अच्छे रहेंगे, फेथफुल रहेंगे, प्यार करेंगे, अपने घर का हक किसी और को नहीं देंगे। इनके साथ रहना, इनकी सुधी लेना, इनके संग रहना, और रोज जो इनसे मूर्खता के काम हो रहे, जो दिन प्रतिदिन डेली जिसमें वो बार बार गिर रहे, वो बंधन में यीशु के नाम से तोड़ देते। इनकी थोड़ी सी मूर्खता जो बुद्धि और प्रतिष्ठा को घटा रही है, आज मैं उस थोड़ी सी मूर्खता के बंधन यीशु नासरी के नाम से, आपका दास होने के नाते मैं इन एक एक के ऊपर से तोड़ देती हूँ, और प्रभु यीशु के नाम में छुटकारा घोषित कर, प्रभु यीशु के नाम में छुटकारा घोषित कर, प्रभु यीशु के नाम से छुटकारा घोषित कर, और आपके सर्व सामर्थ्य लहू तले रहे। तो इनकी ढाल, इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका गणनीय, इनके साथ सदा रहने वाला इनका पवित्र पिता रक्षा करना। धन्यवाद देते पिता, इन सब की सुधी लेना, इन सबको यीशु के लहू से कवर करना। ये वचन हमेशा स्मरण रखने के लिए मदद करना, शैतान इस वचन को चोरी न करने पाए। प्रभु यीशु का लहू इन वचनों को कवर करती हूँ प्रभु, और ढाप देती हूँ और इनके मन में बसा देती हूँ। जो वचन इन्होंने सुना है इनके मन में बसे और राज्य करे। धन्यवाद देती हूँ, आपका लहू लगाकर आशीष घोषित कर, शपथ इनकी सारी आशीषें नहीं देना, करुणा दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, प्रभु यीशु के नाम से आमीन। बैठ जाए।